पुणे महापालिकेच्या गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ॲडव्होकेट निलेश निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निलेश निकम आपल्यासोबत आहेत. सलग 5 वर्ष पुणे महापालिकेचं नगरसेवक पद भूषवत आहे. आता गटनेतेपदी निवड झाली आहे. ही गटनेतेपदी निवड माझी अजितदादांनी केलेली आहे. आमच्या सगळ्या नगरसेवकांनी सर्वाधिकार अजितदादांकडे दिले होते. मी अजितदादांचा या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे दोन्ही शहराध्यक्ष, सगळ्या पदाधिकारी आणि सगळ्या नगरसेवकांचा सर्वप्रथम मी आभार मानतो. शहरापुढं मोठे चॅलेंजेस आहेत. त्या चॅलेंजेस फेस करत असताना विरोधी पक्ष म्हणून आम्हाला एक अतिशय जबाबदारीने आम्हाला ती कामगिरी करायची आहे. त्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी अद्यापही पाणी मिळत नाही. शहराच्या मध्यवर्ती भागातसुद्धा टँकर्सनी पाणी पुरवावं लागतं आहे. हे सगळं शेमफुल आहे. परंतु याबाबत आम्ही सत्ताधारी पक्षाला आणि प्रशासनाला विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही त्यांना ही जे काही महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत या शहरामधल्या ते करण्यामध्ये आम्ही त्यांना भाग पाडू. मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे सुद्धा मोठी कामं आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे टेंडर्समध्ये. त्यातून जे शुद्धीकरण होणारं मैला पाणी हे खरंच त्या मानांकाप्रमाणे असणार आहे का, याबाबतसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आवाज उठवणार आहोत. आणि पुणेकरांना, आणि नुसतंच पुणेकरांना नाही तर हे जे पाणी जे खालच्या बाजूला नदीतून वाहत जातं तिथल्या सगळ्या ग्रामीण भागातील अगदी सोलापूरपर्यंतच्या नागरिकांनासुद्धा न्याय देण्यासाठी आम्ही त्याबाबत प्रयत्न करू. आमची जबाबदारी आहे पुणे महानगरपालिकेची की वापरलेलं पाणी हे नदीमध्ये शुद्ध करून पाठवायचं आहे. आणि त्याबाबत आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना हे काम व्यवस्थितपणे ते पार पाडतील. कारण आम्ही मोठ्या प्रमाणावरती याबाबत खर्च करतो. जवळपास 1500 कोटी रुपये आम्ही आता खर्च करणारं एक टेंडर काढलेलं आहे. त्याबाबत आम्ही पाठपुरावा करू. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्षसुद्धा होतात. आता पक्षामध्ये कशा पद्धतीचा समन्वय साधणार आहात? अनेक सिनियर नगरसेवकसुद्धा आहेत. गटनेतेपदाची जबाबदारी ह्यापूर्वी मी काम केलं आहे सभागृह नेता म्हणून. आणि समन्वय साधण्याच्या संदर्भातला मला थोडासा अनुभव आहे. तर त्या अनुभवाचा मला फायदा होईल. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या माझ्या पक्षाच्या नगरसेवकांना, माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर आम्हाला पक्ष नेतृत्वाला सुद्धा काही गोष्टी त्यांच्याशी सल्लामसलत करून आम्हाला बरेचसे निर्णय घ्यावे लागतील आणि ते आम्ही करू. दादांनी प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षावरती भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते. 2017च्या नंतर पुणे महापालिकेमध्ये जास्त प्रमाणात विकास झाला नाही असे म्हटलेलं होतं. या महापालिकेमध्ये तुमची गटनेतेपदी निवड झालेली आहे. प्रामुख्याने ते मुद्दे जे आहेत तुम्ही सभागृहामध्ये मांडणार आहात का? आक्रमक भूमिका घेणार? निश्चितच 24/7चं जे टेंडर निघालेलं होतं त्यामध्ये एवढी मोठी अनियमितता होती. जवळपास नंतर त्याच्यावरती खूप गदारोळ झाल्यावरती ते टेंडर माघार घेण्यात आलं. आणि जेव्हा नवीन टेंडर काढलं त्यावेळेस ते 1000 कोटी रुपयांनी कमी आलं. म्हणजे एका झटक्यामध्ये ही मंडळी पुणेकरांचे 1000 कोटी रुपये हे घशात घालायला निघालेली होती. तर हे सगळ्यात गंभीर बाब होती. आणि मला वाटतं सगळ्याच वृत्तपत्रांनी त्याबाबत आवाज उठवला होता विरोधी पक्षाने. आणि त्यांना ते माघार घ्यावे लागले. म्हणजे विचार करा, एका टेंडरमध्ये जर 1000 कोटीचा घपला जर होत असेल तर आम्ही पुढच्या कालावधीमध्ये असं करणार आहोत की पैसे हे ज्युडिशियसली वापरले पाहिजेत, न्याय पद्धतीने वापरले पाहिजे. हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशामधनं तो योग्य रीतीने वापरला जाऊन जे सेविंग राहतील पैसे त्याचा वापरसुद्धा जनतेच्या कामासाठीच करण्याबाबत अजितदादांची जी भूमिका आहे त्याबाबत आम्ही आग्रही राहणार आहोत. पुणे महापालिकेमधला दुसरा मोठा पक्ष तुम्ही आहात. विरोधी पक्ष नेतेपदाची काही संधी मिळेल असं वाटतं तुम्हाला? हे काय नियमाप्रमाणे ते होईल ना. जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे पुढच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणजे तुम्हाला संधी मिळेल असं वाटतं का? गटनेतेपदी निवड झालेली आहे, विरोधी पक्षनेतेपदाची पक्षाकडून संधी दिली जाईल? ज्यावरती गटनेतेपदाची माझ्या पक्षाच्या वतीने माझं सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे. त्यामध्ये तसं नमूदच आहे कायद्यामध्ये की सेकंड लार्जेस्ट पार्टीचा हा विरोधी पक्षनेता असतो. अर्थात ते पत्र देण्याचे अधिकार माननीय महापौरांना असतील. आता ज्या कोणी नवीन महापौर होतील त्याबाबत ते पत्र देतील. दुसरी एक गोष्ट म्हणजे की
दादांनी प्रचारामध्ये अर्थात निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार केलेला होता, परंतु अपेक्षित यश मिळालेलं नाही. यामागे काय कारणं वाटतात? कारण केवळ 27 जागा तुम्हाला मिळाल्या होत्या. दादांनी अक्षरशः प्रत्येक प्रभाग पिंजून काढलेला होता. मतविभागणीमुळे भारतीय जनता पक्षाचा फायदा झाला आणि त्यांची जास्त लोक निवडून आले. मतविभागणी जर झाली नसती तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकच्या जागा निवडून आल्या असत्या. अर्थात हे होते ॲडव्होकेट निलेश निकम यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी जी आहे ती निवड झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.